मग सर जाहिरातींची कास्टिंगची प्रोसेस कशी असते? ती कशी क्रॅक करायची? आणि त्यानंतर शूटची प्रोसेस काय असते? बरं. आता कास्टिंगची प्रोसेस ना कोविडपर्यंत खूप वेगळी होती. कोविड नंतर खूप सोपी आहे. ओके. पूर्वी काय व्हायचं, मुंबईमध्ये 4-5 विभाग आहेत. मी तुला म्हटलं यारी रोड आहे, आरामनगर 1, आरामनगर 2, 4 बंगला, गोरेगावला एका ठिकाणी व्हायचं. तर अशा ठिकाणी ऑडिशन्स व्हायच्या. या ठिकाणी स्टुडिओज आहेत. ओके. तर प्रोडक्शन हाऊसेस आणि कास्टिंग डायरेक्टर्स ते स्टुडिओ हायर करतात. तिथे कास्टिंग करतात. तिथे तुम्हाला जावं लागतं. पण आता कोविड नंतर असं झालेलं आहे, की तुमचे मोबाईल नंबर्स आणि डिटेल्स त्या कास्टिंग डायरेक्टर्सपर्यंत पोहोचले, तर ते तुम्हाला WhatsAppवर किंवा मेसेजवर संपर्क साधतात. ते स्क्रिप्ट पाठवतात, कॅरेक्टरविषयी माहिती देतात हं. आणि तुम्हाला घरून तुमची ऑडिशन किंवा सेल्फ टेस्ट आम्ही त्याला म्हणतो, रेकॉर्ड करून त्यांना WhatsAppवर पाठवायचे. ओके. अशी साधारण आत्ता प्रोसेस आहे. पण कास्टिंग डायरेक्टर्सचे नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला थोडंसं फिरावंच लागतं किंवा या क्षेत्रात काम केलेल्या मित्रांशी, सहकलाकारांशी भेटून, चर्चा करून ते मिळवायला लागतात. ईमेल आयडीज. कारण त्या कास्टिंग डायरेक्टर्सकडे तुमचा डेटा पोहोचणं गरजेचं असतं. तर ते तुम्हाला संपर्क साधतात. त्याच्यात कोऑर्डिनेटर्स असतात, म्हणजे जे कास्टिंग डायरेक्टर्ससाठी काम करतात. नवीन कलाकारांचे संपर्क मिळवायचे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. बरोबर. तर मग जास्तीत जास्त कास्टिंग डायरेक्टर्सपर्यंत पोहोचायचं, जास्तीत जास्त ऑडिशन्स द्यायच्या, न कंटाळता घरी आणि मग हळू काम यायला सुरुवात. सर तुम्ही जसं म्हणालात, की तुम्ही ऑनलाईन म्हणजे आता ऑनलाईन ऑडिशन हो, घरून पाठवायचं. घरून पाठवू शकता. पण त्यानंतर परत अजून ऑडिशन असते, लूक टेस्ट असतं असं हो, काही? बरोबर. पुढची प्रोसेस अशी असते, की तुमची ऑडिशन त्यांना आवडली, तर तुम्ही शॉर्टलिस्ट होता. म्हणजे निवडक लोकांमध्ये तुम्ही असता. मग ते तुम्हाला कळवतात, की ओके आम्हाला आवडलंय, तर जे काही पुढे जाणार आहेत क्लायंटकडे, समजा आता Colgate असेल, ओके. तर Colgateकडे ते ऑप्शन्स जातात. Colgateचे जे प्रतिनिधी आहेत ते आणि एजन्सी ज्यांनी स्क्रिप्ट लिहिली आहे, ते ठरवतात, की अंतिम कोणाला करायचं. मग त्याला आम्ही शॉर्टलिस्टिंग म्हणतो. बरोबर. शॉर्टलिस्टेड ॲक्टर्स तुम्ही असाल, तर मग शूटिंग कुठे आहे, कधी आहे, मानधन किती आहे, या गोष्टींची चर्चा होते. ते अंतिम होतं आणि मग अशा कलाकारांची नावं क्लायंटकडे जातात आणि त्यांच्याकडून कन्फर्मेशन आलं, की ती जाहिरात आपल्याला मिळाली, असं आपण समजतो. ओके. त्यानंतर शूटची प्रोसेस कशी असते? आणि साधारण किती दिवस चालतं हे शूट? जाहिरातीचं ना, हल्ली तर एकच दिवस आहे. ओके. 2 किंवा 3 दिवस जाहिरातीचं शूट म्हणजे खूप विशेष जाहिरात असते. अच्छा. एखादी गोष्ट असलेली 1 मिनिटाची, ओके. 60 सेकंदाची वगैरे जाहिरात असेल हां. किंवा जाहिरातींची शृंखला असेल, ओके. पार्ट 1, पार्ट 2, तर 2 किंवा 3 दिवस असतं. अन्यथा एकच दिवस जाहिरातीचं शूटिंग असतं. पण जाहिरातीचं शूटिंग खूप सुंदर असतं. अच्छा. मी मगाशी म्हटलं, की गोष्ट सांगण्याचा हा सगळ्यात छोटा प्रकार आहे. 20 सेकंदात जर तुम्हाला मांडायचं असेल, तर प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने तुम्ही विचार करा. बरोबर. एक-एक शब्द, एक-एक अक्षर विचार करून लिहिलेला असतो. बरोबर. तसंच प्रत्येक लोकेशन, प्रत्येक कपडा, प्रत्येक आर्टिस्ट त्याचा लूक ओके. विचार करून केलेला असतो. ओके. आज आपण लाईट्स तुम्ही इंटरव्ह्यूसाठी सुद्धा 2 लाईट्स लावले. हं. तिथे लाइटिंग कसं असेल, कॅमेरा कसा असेल, फ्रेम काय असेल, लेन्स काय असेल, त्या त्या स्क्रिप्टशी निगडीत प्रत्येक बाबीचा अतिशय सखोल विचार करून ते सगळं अंतिम झालेलं असतं. अच्छा. त्यामुळे बेस्ट पॉसिबल टेक्निशियन्स, ओके. बेस्ट पॉसिबल टीमसोबत तुम्हाला काम करता येतं आणि अतिशय सुंदर आकर्षक पद्धतीने ते जाहिराती दिसतात. त्यामुळे सुद्धा मला खूप मजा येते. कारण आपल्या इंडस्ट्रीतले जे टॉप सिनेमॅटोग्राफर्स आहे, संतोष शिवन साहेब असतील, मणिकंदन साहेब असतील, अभिक मुखोपाध्याय असतील, आपले लक्ष्मण उतेकर, ज्यांना आता आपण छावाचा दिग्दर्शक म्हणून ओळखतो, हे उत्तम सिनेमॅटोग्राफर आहेत. मी त्यांच्यासोबत जाहिराती केली. अशा लोकांसोबत, अशा तंत्रज्ञांसोबत काम करायची संधी तुम्हाला मिळते, शिकायला मिळतं. बरोबर. त्यामुळे जाहिरातीचं शूटिंग खूप छान असतं. शांतपणे होतं, कारण 20च सेकंदाचं काम काढायचं असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार करून शांतपणे खूप सुंदर शूटिंग. एकच दिवस जनरली असतं. ओके. आपण सर मालिकांचं शूट बघतो. तिथे स्क्रिप्ट आपल्याला त्याच दिवशी मिळते. हो ना. हां. पण ॲडमध्ये कसं होतं? ॲडमध्ये आधी स्क्रिप्ट मिळते तो. ओके. ॲडमध्ये मी म्हटलं ना, बरेचदा जाहिरातीच्या शूटिंगच्या आदल्या संध्याकाळी दिग्दर्शक कलाकारांना भेटतो. अरे वाह! त्यांना समजावतो, की लेखकाला काय मांडायचं, या जाहिरातीतून मला काय सांगायचं, ओके. मला तुमच्याकडून काय हवंय, हं. त्याची तालीम होते, रीडिंग होते ओके. आणि मग तेवढी क्लॅरिटी असते आम्हाला दुसऱ्या दिवशी फ्लोअरवर हं, हं. की आपल्याला काय करायचं. कारण मी तुम्हाला सांगतो 4 सेकंदाचा एक शॉट असू शकतो. अच्छा.
ॲक्शन म्हटल्यानंतर कट म्हणेपर्यंत 4 सेकंदाचा वेळ असतो. त्या 4 सेकंदात तुम्हाला तुमचं बोलायचं असतं किंवा ॲक्शन करायची असते. त्यामुळे कलाकाराला सुद्धा काम करताना खूप विचार करावा लागतो. त्यामुळे आदल्या दिवशी एक सेशन होतं. प्रत्येक वेळेला होतं असं नाही, पण काही-काही कलाकार करतात. एकत्र जसंच्या तसं करून पण घेतात. हो. ओके. त्यानी पण मदत होते. आणि त्यामुळे शूटिंगच्या दिवशी मग ते सोपं जातं. स्क्रिप्ट आधी कळलेली असते, वाक्य आधी माहीत असतं आणि भरपूर बोलायचं नसतं जाहिरातीत. बरेचदा फक्त ॲक्टिंग करायची असते. एक्सप्रेशन्स, हावभाव जास्त असतात. त्यामुळे स्क्रिप्ट आदल्या दिवशी असते, क्लॅरिटी असते. त्याच्यात शक्यतो बदल होत. ओके. त्यामुळे मस्त मजा येते. आधीच माहीत असतं काय करायचंय, किती शॉट्स आहेत. स्टोरी बोर्ड असतो प्रॉपर. ओके. किती शॉट्स घेणार आहेत, अच्छा. काय मॅग्निफिकेशन असणार आहे, एवढी क्लॅरिटी असते शूटिंगच्या बाबतीत जाहिरातीची.